51 रामने 220 रुपये प्रति शर्ट प्रमाणे 4 शर्ट विकत घेतले. म्हणजे एकूण खरेदी किंमत जर समजा रामची म्हटलं तर एक शर्ट आहे 220 रुपयाचा, असे त्याने 4 शर्ट खरेदी केले म्हणजे झाले ते 880 रुपयाचे. आणि रामची जी विक्री किंमत आहे, विक्री किंमत किती रुपये दिली तुम्हाला? 1000 रुपये काय दिली? 4 शर्टची विक्री किंमत दिली आहे. 880 खरेदी केला, 1000 रुपयाला विकला म्हणजे 120 रुपये काय झाला? त्याला नफा झाला. तर नेहमी नफा किंवा तोटा खरेदी किमतीवर होती. तर शेकडा नफा, तर शेकडा नफा बरोबर खरेदी किमतीवर नफा होते. म्हणजे 880 रुपयाला खरेदी केला, नफा किती झाला? 120% गुणिले 100. 0 कटले आणि या सगळ्याचा गुणाकार भागाकार जे काही आपण करतो म्हटलं ते 13.63% म्हणजे पर्याय क्रमांक 4. पण 84, 126 आणि 140 या संख्येचा मसावी काढा म्हणते, म्हणजे HCF म्हणते. तर आता मसावी काढायचा असून समजा मोठ्या संख्येचा मसावी काढायचा, त्यासाठी बेस्ट ट्रिक आहे की ऑप्शनवरून तुम्ही सोडू शकता बा. म्हणजे 26, 40, 10 आणि 14 ऑप्शनमधून. म्हणजे कसं, आता दिलेल्या संख्येत काय करायचं? सगळ्यात कमी फरक कोणत्या संख्येचा? सगळ्यात कमी फरक ह्या दोघांचा, या दोघांचा फरक किती आहे? 14चा. म्हणजे सर्वात कमी फरकाले पर्यायापैकी ज्या मोठ्या संख्येनं निशेष भाग जाईल तो त्याचं काय असते? उत्तर. म्हणजे इथं 14 आहे सर्वात कमी फरक, इथं 14चा, इथं जास्त फरक, इथं 14चा फरक. म्हणजे 14ले खालीपैकी कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाते? फक्त 14नाच जाते. म्हणजे याचं उत्तर किती येणार? 14. म्हणजे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या संख्येचा चढता क्रम मध्ये येणार? म्हणजे चढता क्रम आता समजा याच्यापैकी समजा आपण एखादी संख्या इथं घेऊन घेऊ. 5/11, त्यानंतर 3/8, त्यानंतर 4/9 आणि 2/7. याचा आपल्याला चढता क्रम लावायच्या संख्या ह्याच आहे. तर आपलं असं लक्षात येते की दिलेल्या संख्येपैकी अंश आणि छेद, दिलेल्या संख्या कशा स्वरूपात आहे? अंश आणि छेद स्वरूपात आहे. तर दिलेल्या संख्येपैकी अंशापैकी छेद ही संख्या कशी आहे? मोठी आहे. आणि प्रत्येकात फरक कसा आहे? सारखाच आहे. लक्षात फरक कसा येणार? प्रत्येकात इथं 5/11, 5/11. ठीक आहे. म्हणजे इथं 5/11 ठीक आहे. 7/2 इथं कितीचा फरक येऊन आला? इथं 6चा फरक येऊन आला. इथं या ठिकाणी कितीचा फरक येऊन आला? इथं 5चा फरक येऊन आला. इथं कितीचा फरक येऊन आला? 5चा. इथं कितीचा फरक येऊन आला? 5चा. ठीक आहे. म्हणजे मग इथं काय पाहिजे होतं आपल्याला? या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झाली. म्हणजे इथं काय पाहिजे होतं? 6/11 पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजे फरक किती आला असता? प्रत्येकाचा सारखा झाला असता. मग ज्यावेळेस अंश आणि छेदामध्ये फरक जर का तुमचा सारखाच असेल आणि छेदाधिक संख्या जर का मोठी असेल, तर छेद जर का मोठा असेल तर जे संख्या मोठी असेल ते मोठी असते, जे संख्या लहान असेल ते लहान असते. म्हणजे याच्यापैकी छेद मोठा कोणाचा? सर्वात पहिले याचा आहे. मग आपल्याला कसा क्रम पाहिजे म्हणते? चढता क्रम पाहिजे. इथं चढता क्रम पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिले लहान संख्या लिहायला लागते. सगळ्यात लहान कोणती येणार? 2/7. मग त्यानंतर कोणती येणार? 3/8. मग कोणती येणार? 4/9. नंतर कोणती येणार? 6/11. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 100 रुपये आणि 50 रुपयाच्या एकूण नोटा 85 आहे. 100 रुपये आणि 50 रुपयाच्या जे एकूण नोटा जे आहे त्या नोटाची संख्या किती आहे म्हणते? एकूण 85 आहे. जर एकूण मूल्य किती आहे म्हणते? 5000 रुपये. यांचं जे मूल्य जे दिलेलं आहे आपल्याला, हे मूल्य किती दिलेलं आहे आपल्याला? 5000 रुपये मूल्य दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांच्यापैकी 50 रुपयाची नोटा किती? मग आता पर्यायावरून सोडवा. जर समजा आपण पर्याय पहिला घेतला 50 रुपयाचे, समजा आपण पर्याय पहिला घेतला 70 नोटा, म्हणजे 7 किती झाले? 3500. आता पर्यायापैकी 5 म्हणजे 70 नोटा झाल्या. ह्या 70 नोटा झाल्या. ठीक आहे. मग आता नोटा किती? 85. म्हणजे नोटा किती उरल्या? 15. आणि 5000 पैकी 3500 झाले. म्हणजे 5000 जर का आपण वजा करतो म्हणजे उरले किती? 1500. मग आता 15 नोटा आहे. ह्या प्रत्येकी नोटा किती असतात? 100च्या. 100 गुणिले 15 म्हणजे किती होते? 1500. 1500 पाहिजे होते, 1500 आले. म्हणून आपण ज्या 70 नोटा घेतल्या 50चे ते काय बरोबर आहे? म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 वर्गमुळात दिलेला आहे 0.49 गुणिला 0.16 गुणिला 0.016 गुणिला किती? प्रत्येक 0.49 0.016 आणि 0.9 भागेला 0.081, त्यानंतर 0.036 गुणिला 0. काय इथं या ठिकाणी 64. 0.64. मग पहा इथं लक्षात घ्या. आता इथं प्रत्येक ठिकाणी पाहून घ्या आपण पॉईंट नंतरचे घर सारखे आहे का? पाहिजे इथं 3 घर आहे. 3 घर आहे 6, 6 आणि 2 किती म्हणजे 8. इथं 3 आणि 3 6, 6 आणि 2 किती 8. म्हणजे प्रत्येक घर सारखं आहे. म्हणजे घर निघूनच जाणार. म्हणजे सरसर 49 गुणिला 16 गुणिला 9 भागेला 81 गुणिला 36 गुणिला 64. आता ही संख्या वर्गमूळ त्याचा वर्गमूळ काढू आपण. इथं किती येणार? 7. इथं येणार 4. 9चा वर्गमूळ किती येते? 3. भागेला इथं किती होणार? 81 वर्गमूळ 9, त्यानंतर 36चा वर्गमूळ 6 आणि 64चा वर्गमूळ 8. इथं संख्या जे जे करते ते काढून टाकू आपण. पहा इथं 3 1 3, 3 दुनी 6, 4 1 4, 4 दुनी 8. मग आता इथं वरतं उरले 7, 9 9 दुनी 18 आणि 18 दुनी किती होते? 36. म्हणजे काय येणार? 7/36. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 56. 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची सरासरी. आता 50 पर्यंतच्या
सर्व सर्व काय म्हणते समसंख्या 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या म्हणजे 1 ते 50 पर्यंत एकूण संख्या किती झाल्या 50 त्याच्या समसंख्या किती असेल 25 म्हणजे म्हणण्याचा अर्थ 25 समसंख्येची सरासरी किती पहिल्या 25 समसंख्येची सरासरी किती मग आता पहिल्या म्हटलं तर 25 आहे तर काय करायचं 1 प्लस करायचं म्हणजे किती होणार 26 सम म्हटलं तर काय करायचं 1 प्लस करायचं आणि विषम म्हटलं तर जे संख्या दिलेली असते त्याचं काय असते उत्तर असते म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26 एका संख्येचा 60% मध्ये पहा एका संख्येचा 60% म्हणजे भागेला 100 मध्ये 40 मिळवल्यास त्याच संख्येचा 80% प्राप्त होते म्हणजे भागेला काय होणार इथं 80 आता आपल्याला सोडवणं आहे पहा इथं 60 गुणिले x म्हणजे होणार 60x भागेला काय होणार इथं 100 अधिक 40 बरोबर इथं 80x भागेला काय होणार इथं 100 मग इथं या ठिकाणी हा इकडे प्लसचा मायनस होणार आणि मायनसचा काय होणार प्लस होणार म्हणजे इथं 60x भागेला 100 इथं हा प्लस इकडे मायनस करू आपण 80x भागेला 100 इकडे काय होणार मायनसचा 40 मग आपला छेद समान आहे छेद समान आहे तर वरच्या वरचे जे काय होणार या ठिकाणी वजाबाकी म्हणजे इथे किती होणार 20x भागेला इथं होणार 100 बरोबर मायनसचा 40 आहे मायनस 20 येणार मग इथं जर का समजा तिकडे नेतो म्हटलं तर काय होणार 40 गुणेला 100 भागेला काय होणार 20 बरोबर काय होणार x 20 दुनी 40 आणि 2 गुणेला 100 म्हणजे किती x बरोबर किती आला 200 म्हणजे दिलेली संख्या कोणती येणार 200 पर्याय क्रमांक 2 एका व्यक्तीचे व त्याच्या मुलाच्या वयाच्या किती पट तिपटीहून 3 वर्षाने जास्त आहे म्हणते आता समजा एक व्यक्ती आहे आणि काय आहे मुलगा आहे पहा आता यांचं वय 5 आहे व्यक्ती आणि मुलगा तर मुलाच्या वयाच्या तिपटीहून 3 न जास्त आता समजा मुलाचं वय माहित नाही x तर काय म्हणते तिपटीहून 3 न जास्त म्हणजे 3x अधिक काय होणार 3 तिपटीहून 3 न जास्त जर 3 वर्षानंतर म्हणजे याच्या पुढचा ठीक आहे 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर म्हणजे इथं 3x अधिक 3 वर्षानंतर म्हणजे इथं काय करणार अधिकचं 3 वर्षानंतर म्हणजे काय होणार x अधिक 3 वर्षानंतर त्या व्यक्तीचे वय त्या मुलाच्या वयाहून दुप्पट पेक्षा किती जास्त म्हणजे 10 ने जास्त म्हणजे काय होणार प्लस इथं 10 बस आपले आता हे सोडवणं आहे मग पहा इथं 3 हा जसच्या तसा होणार ठीक आहे 3x अधिक 3 3 किती होते 6 बरोबर 2 इथं गुणाकाराचं काही नाही म्हणजे गुणाकार 2 गुणिले x म्हणजे काय होते 2x अधिक 3 दुनी 6 अधिक किती झाले 10 मग इथं पहा इथं हे झाले 3x ठीक आहे आणि हा 3x अधिक 6 बरोबर हा 2x अधिक किती झाले इथं 16 मग 3x म्हणून 2 गेला x बरोबर हा इकडे जाताना मायनस म्हणजे x बरोबर किती आला 10 तर मुलाचे वय किती येणार 10 वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक किती ते पर्याय क्रमांक 3 59 जर वर्गमुळात 2n बरोबर 64 तर n बरोबर किती पहा आता इथं या ठिकाणी समजा काहीच नाही म्हणजे इथं कोण असते 2 असते मग जर का याचा वर्गमूळ बाहेर काढतो म्हटलं तर 2 चा घात n भागेला काय होणार 2 कारण की इथं काही नाही म्हणजे 2 असते ठीक आहे मग बरोबर काय झालं इथं 64 म्हणजे इथं पाया 2 आहे इथं 64 आहे म्हणजे आपल्या लक्षात येते की इथं 2 आहे म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला 2 करणार इथं 64 कोणाचा 64 2चा कितवा घात येते 2चा कितवा घात येते 6वा घात येते म्हणून आता संख्या होणार 2चा घात n छेद 2 बरोबर 2चा घात किती होणार 6 मग या ठिकाणी आपले 2 कटून जाते मग आपल्याला उरते n भागेला 2 बरोबर 6 हा भागाकारचा गुणाकार n बरोबर किती येणार 12 म्हणजे पर्याय क्रमांक 4 12 कसा मिठाच्या एका 6 लिटर द्रावणात 5% मीठ आहे द्रावण आहे द्रावणमध्ये 6 लिटर काय म्हणते 6 लिटर द्रावणात 5% काय म्हणजे गुन्हेला काय मीठ आहे जर त्या वाफेद्वारे 1 लिटर पाणी उडालं म्हणजे 6 लिटर मधून 1 लिटर उडालं म्हणजे उरलं किती 5 तर त्यात किती टक्के मीठ असेल म्हणजे किती टक्के म्हणजे माहिती म्हणजे x 5 कटला म्हणजे x बरोबर किती आला 6 म्हणजे किती टक्के मीठ असेल 6% म्हणजे पर्याय क्रमांक 4 61 3 क्रमागत सूट 20% 10% आणि 5%च्या समतुल्य सूट काय असेल पहा समतुल्य सूट म्हटली तर कसं करावं लागेल पहा आता समजा माहित नाही म्हणजे किती होते 100 त्या 100 पैकी पहिले 20% सूट दिली म्हणजे किती 80 त्यानंतर पुन्हा त्या 100 पैकी किती टक्के सूट दिली 10% सूट दिली म्हणजे 90 पुन्हा त्या 100 पैकी 5% सूट दिली म्हणजे किती झाले या ठिकाणी 95 आले मग हे जर का आपण सोडतो म्हटलं तर 0 0 0 0 कटले हा शून्य याच्यासोबत कटला त्यानंतर जर आपण पुन्हा सोडतो म्हटलं तर इथं 5 20 100 इथं 5 1 5 5 19 ठीक आहे हे झाले त्यानंतर पुन्हा जर का सोडतो म्हटलं इथे किती झाले 10 इथे किती झाले आपल्याजवळ 4 ठीक आहे इथं पुन्हा जर का सोडतो म्हटलं तर इथं झाले 2 आणि इथं झाले 5 मग इथं 19 गुणिले 9 म्हणजे झाले 171
ठीक आहे. गुन्हेला काय होणार आपल्याजवळ 2 म्हणजे 2 7 2 14 4 हातचाला 1 2 1 2 3 भागेला 5 म्हणजे 342 भागेला 5. हे जर का सोडवतो म्हटलं तर इथं 5 सक 30 उरले किती आपल्याजवळ 4 म्हणजे झाले 42 5 8 40 उरले 2 5 24 म्हणजे किती झाले 68.4. ठीक आहे 68.4%. मग हे काय करायचं शेवटी अजून पुन्हा आपल्याला एक वेळा 100% मधून आपल्याला काय करावं लागेल इथं वजा करावं लागेल. मग 100% म्हणून 68.4% गेले तर आपल्यावर किती टक्के उरते या ठिकाणी आपल्याला उरते 31.63% जवळपास आपल्याला उरते. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 1. प्रश्न क्रमांक 62. एक सायकल 3% नफ्यावर विकली. जर ती 68 रुपये जास्त देऊन विकली असती तर तिला 8% नफा झाला असता. समजा 3% नफ्याने विकली म्हणजे आपल्याला खरेदी किंमत तर काही माहित नाही. समजा 3% नफ्यानं विकली. जर तेच सायकल जर का समजा त्याने किती रुपये जास्त देऊन 68 रुपये जास्त देऊन विकली असती किती रुपये नफा झाला असता 8% काय झाला असता नफा झाला असता. म्हणजे किती रुपये 68 रुपये जास्त दिलेले असते तो. ठीक आहे. मग आता 3% वरून नफा 8% झाला असता म्हणजे नफा किती टक्के वाढला 5%. आणि रुपये किती वाढले 68 म्हणजे होते 5% म्हणजे इथं होणार आपल्याला 68 रुपये. आणि तुम्हाला काय पाहिजे खरेदी किंमत. खरेदी किंमत आपल्याला माहित असो नसो नेहमी किती असते 100% म्हणजे किती म्हणून काय होणार 68 गुणेला 100 भागेला काय होणार 5 5 20 100 8 2 16 हातचाला 1 सांधेने 12 13 म्हणजे 1360. त्या वस्तूची खरेदी किंमत येणार 1360. पर्याय क्रमांक 4. क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63. 1 यास बी बरोबर 3 यास 4 आणि बी यास सी बरोबर 4 यास 7 आहे. तर ए अधिक बी अधिक सी भागेला सी बरोबर किती पहा. आता पहिले आपल्याला याची किंमत काढायला लागेल. तर ए ची किंमत होती 3 बी ची किंमत होती 4 म्हणजे ए यास बी यास सी ए किती आला 3 बी किती आले 4. त्यानंतर बी ची किंमत किती 4 आणि सी ची किंमत किती 7. मग आता पहा इथं गुणाकार केल्यापेक्षा अजून एक तुम्हाला जुगाड सांगतो. जर का समजा दिलेल्या गुणोत्तरात मधातली संख्या जर का सारखी असन तर गुणाकार करायची सुद्धा गरज नाही. जसच्या तसं लिहून ठेवा. इथं 3 इथं 4 इथं किती आला 7. ए 3 बी 4 आणि सी किती आला 7. मग इथं लिहा इथं 4 एच्या ठिकाणी अधिक बीच्या ठिकाणी आपलं एच्या ठिकाणी काय येणार 3 अधिक बीच्या ठिकाणी काय येणार 4 आणि सीच्या ठिकाणी येणार 7 भागेला सी म्हणजे किती येणार 7. ठीक आहे. इथं 7 आणि 3 10 4 14 14 भागेला 7 म्हणजे किती 2. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याकडे पर्याय क्रमांक कुठे गेला पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 64. 400 मीटर अंतरावरून पोलिसांनी चोराला थांबवले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. त्यावेळी चोरानेही पळायला सुरुवात केली. चोराचा वेग हा 10 किलोमीटर प्रति तास व पोलिसाचा वेग हा 15 किलोमीटर प्रति तास आहे असे गृहीत धरल्यास पकडले जाण्यापूर्वी चोरने किती अंतर पार केले असं पहा. आता एकाच दिशेने चालले म्हणजे आता इथं चोराचा वेग जो किती आहे तो 10 किलोमीटर प्रति तास आहे आणि पोलिसाचा वेग जो आहे तो 15 किलोमीटर प्रति तास आहे. एकाच दिशेने चालले म्हणजे वजा होणार म्हणजे काय येणार वेग येणार 5 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. मग आता इथं एकूण अंतर किती आहे समजा 400 तर तुम्हाला चोराचा अंतर काढायचा आहे म्हणजे पहिला वेग किती आहे 10 भागेला काय होणार इथे या ठिकाणी 5 5 20 5 8 40 8 गुणिले 80 गुणिले 10 म्हणजे किती 800 म्हणजे किती अंतर पार केलं असेल 800 मीटर. पर्याय क्रमांक 2. 65. 2 सायकल स्वार एक समान अंतराने अनुक्रमे 15 किलोमीटर प्रति तास 16 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापतात. हे अंतर कापायला एक स्वाराला दुसरा स्वाराहून 16 मिनिटं जास्त लागतात. तर अंतर किती. मग पहा काहीतरी अंतर आहे काही अंतर आपल्याला काही माहित नाही. तर एक अंतर पहिला जो आहे तो 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापते आणि दुसरा तेवढेच अंतर 16 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापते आणि यायले एकामेकापेक्षा किती मिनिटं जास्त लागते 16 मिनिटं जास्त लागते. आता इथं जो वेग आहे तो किलोमीटर पर हवर आहे आणि इथे सुद्धा वेग किलोमीटर पर हवर आहे परंतु वेळ इथं काय मिनिटात आहे. ठीक आहे. म्हणून भागायला काय घ्यायला लागेल आपल्याला 60 घ्यायला लागेल कारण की इथं किलोमीटर करायचं असेल तर आपल्याला सोडवणं आहे. आता पहा इथं 16 गुणिले x म्हणजे होते 16x 15 गुणिले x म्हणजे होते इथं 15x वजा इथं काय करायला लागेल आपल्याला गुणाकार करायला लागेल. मग आता पहा इथं 15 गुणिले 16 बरोबर इथं या ठिकाणी काय होणार 16 भागेला काय होणार 60. मग आता हे जर का सोडवतो म्हटलं 16x मधून जर का समजा 15x दिले किती होते 1x भागेला 15 गुणिले 16 बरोबर 16 भागेला 60. मग मला x काढायचा आहे तर मग काय करा इथं या ठिकाणी करायला लागेल x बरोबर 16 गुणिला 15 गुणिला 16 भागेला 60. ठीक आहे. 15 15 15 चौक 60 4 चौक 16 आणि 16 चौक किती झाले 64 म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 3. प्रश्न क्रमांक 66. अविनाश गेल्या आठवड्यात दररोज 2.5 किलोमीटर
त्यानंतर अधिक 2.8 किलोमीटर, अधिक 3.2 किलोमीटर, अधिक 4.6 किलोमीटर, अधिक 2.5 किलोमीटर, अधिक 3.0 किलोमीटर, अधिक 2.4 किलोमीटर चालतो, तर अविनाशचा सरासरी वेग किती पहा. 1 2 3 4 5 6 7 एकूण आठवडे किती आहे, एकूण दिवस किती आहे 7. जर हे सगळ्याची बेरीज करतो म्हटलं तर पहा इथं 4 आणि 5 किती झाले 9, 9 आणि 6 15, 15 आणि 2 17, ठीक आहे. 17 आणि 8 किती 25, 25 आणि 5 30 चे शून्य हातचे आले 3, ठीक आहे. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, 18 आणि 3 21 पॉईंट. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय येणार 21 भागिले एकूण दिवस किती आहे 7, म्हणजे सरासरी वेग किती येणार 3 किलोमीटर प्रति तास. प्रश्न क्रमांक 67. एक पोहणाऱ्या व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 10 किलोमीटर प्रति तास व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 60 किलोमीटर प्रति तास आहे, तर शांत पाण्यात पोहण्याचा वेग किती पहा. हा बोट प्रवाहाचा एकदम साधा प्रश्न आहे आणि गणितात मी तो म्हणतो बोट प्रवाहासारखा सोपी टॉपिकच नाही, ठीक आहे. रिझनिंगमध्ये बोट प्रवाह आपला गणितामध्ये बोट प्रवाहासारखा सोपी टॉपिकच नाही. तर एक वेळा आपण घेतला सुद्धा होता, तर पुन्हा एक वेळा आपण बोट प्रवाहाची कार्यशाळा घेऊ जबरदस्त. पण लक्षात घ्या, तर इकडे काय लिहायचं विरुद्ध, इथं काय लिहायचं विरुद्ध, आणि इथं काय लिहायची समान दिशा, आणि इथं काय येणार संत पाणी, ठीक आहे. मग पहा आता प्रवाहाच्या दिशेने किती चालला समजा 10 किलोमीटर प्रति तास आणि विरुद्ध दिशेने किती चालला 6, मग दोघांची बेरीज करून टाकायची, म्हणजे संत पाण्याची वेग भेटते भागेला 2, म्हणजे 16 भागेला 2 म्हणजे किती झाला 8. मग संत पाण्यातील वेग किती झाला 8चा. मग आता याच्यातला जो फरक आहे तो कितीचा आहे 2चा, आणि हा असते कोणाचा प्रवाहाचा वेग, हा असते आपल्या प्रवाहाचा, म्हणजे प्रवाहाचा वेग झाला 2 आणि संत पाण्याचा वेग किती झाला 8, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 67. 2,500 रुपये मुद्दल, म्हणजे पी तुमच्याजवळ मुद्दल दिलेली आहे 2,500 रुपये मुद्दल, तुमच्याजवळ दर दिलेला आहे 5%, आणि तुमच्याजवळ जो वेळ दिलेली आहे वेळ 219 दिवस. तर तुम्हाला काय विचारलं सरळ व्याज विचारलं, म्हणजे तुम्हाला सिंपल इंटरेस्ट विचारलेला आहे. मग आपलं सूत्र येते सिंपल इंटरेस्ट बरोबर पी एन आर भागेला काय होणार इथे या ठिकाणी 100 होणार. तर मग सिंपल इंटरेस्ट तुम्हाला काढायचा माहित नाही, म्हणजे सिंपल इंटरेस्ट तसा पी म्हणजे तुमच्यावर 2500 रुपये, 5% दर, वेळ किती आहे 219 दिवस, भागेला काय होणार 100. आता हे इथं दिवस आहे या कारणास्तव इथं भागेला एका वर्षात 365 दिवस होते, म्हणजे इथं 365 लिहायचे, ठीक आहे. मग आता हे सोडवतो म्हटलं म्हणजे काय होणार इथं या ठिकाणी हे 0 0 तुमचे कटून जाते, ठीक आहे. मग हे सोडवतो म्हटलं तर 5 1 5, 5 7 35, इथं किती उरले 1 उरला ना, 5 3 15. मग हे जर का आपण पुन्हा सोडवतो म्हटलं 219 दिवसाची सरळ व्याज किती, ठीक आहे. ह्याची किती 7 त्रिक 21, हा इथं 7 त्रिक 21, 3 त्रिक किती झाले 3, पण 25 त्रिक किती झाले 75, म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती आपल्याजवळ 75 रुपये, पर्याय क्रमांक 4. क्रमांक 69. एका रकमेवर ठराविक दराने 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज 160 रुपये व 170 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती. मग पहा इथं लक्षात ठेवायचं, मग 2 वर्षाचे एक सूत्र येते 2 वर्षाचे सरळ व्याज वजा 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील अंतर, 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील अंतर भागेला एका वर्षाचे सरळ व्याज गुणिले काय होणार या ठिकाणी 100. 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील अंतर भागेला एका वर्षाचे सरळ व्याज गुणिले काय होणार 100. 2 वर्षाचे सरळ व्याज किती दिलेले आपल्याला 160 रुपये, भागेला 2 वर्षाचे चक्रवाढ किती दिलेले आपल्याला 170 रुपये, भागेला एका वर्षाचे सरळ व्याज. पहा इथं 2 वर्षाचे सिंपल सरळ व्याज किती 160, तर एका वर्षाचे किती रुपये 80, म्हणून एका वर्षाचे सरळ व्याज 80 गुणिले काय होणार इथं 100. मग इथे 160 मधून 170 किती होते 10 भागेला 80 गुणिले काय होणार इथं 100. मग 0 0 कटले आणि 100/8 म्हणजे 12.5% होते, ठीक आहे. म्हणून व्याजाचा दर किती येणार 12.5%, पर्याय क्रमांक 1. क्रमांक 71. प्रश्न क्रमांक 71. 10 पुरुष किंवा 10 महिला, पहा इथं 10 पुरुष किंवा काय म्हणते 10 महिला किंवा 40 मुलं, 10 पुरुष किंवा 10 महिला किंवा 40 मुलं एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, तर 5 पुरुष 5 महिला आणि 5 मुलं त्याच कामाच्या अर्धे काम किती दिवसात पूर्ण करणार. पहा एकदम सोपी प्रश्न आहे. पहा आता असा प्रश्न आला तर जुगाड तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवायचं है ना. तर पहा एकूण दिवस इथं काय लिहायचे एकूण दिवस भागेला, ठीक आहे. इथं लिहायचे वरत आणीवाले आणि खाली लिहायचे किंवा वाले, ठीक आहे. प्लस आणीवाले वरत लिहायचे आणि किंवा वाले खाली लिहायचे,
ठीक आहे. आणि वाले वरती लिहायचे आणि किंवा वाले काय लिहायचे, खाली लिहायचे. मग आता पहा, 10 पुरुष किंवा 10 महिला किंवा 40 मुलं म्हणजे किंवा वाले खाली लिहायचे. म्हणजे एकूण दिवस किती आहे, 7 दिवसात पूर्ण करतात. तर इथं पहा, इथं रेष दिली. किंवा म्हणजे किती येणार, 10 पुरुष 10 महिला, आपला 10 पुरुष आणि किती महिला म्हणते, 20 महिला म्हणते ना. 10 पुरुष आणि 20 महिला आणि 40 मुलं तेच काम 7 दिवस पूर्ण करतात. तर 5 पुरुष 5 महिला म्हणजे ते आणीवाले 5 5 5 वरती येणार, प्लसचं चिन्ह द्या. 5 एक 5 5 2 म्हणजे किती आला इथं, 7 भागेला किती येणार, 1/2 अधिक 5 एक 5 5 24 म्हणजे किती येणार, 1/4 5 48 म्हणजे 1/8. आता हे जोडतो म्हटलं तर याचा लसावी किती येणार, 8 येणार. मग आपण 8 लिहिला, 2 किती वेळा भागणार की 8 येणार, गुणणार. तर इथं 4 वेळा गुणायला लागेल, वरतो सुद्धा 4 वेळा, 4 एक 4 अधिक 4 एवढं किती वेळा गुणणार की 8 येणार, म्हणजे 2 वेळा. म्हणजे इथं वरतो 2 सुद्धा येणार, म्हणजे 2 गुणिला 1 म्हणजे किती होणार, 2 अधिक 8 न किती वेळा गुणू की 8 येणार, म्हणजे 1 वेळा. तर वरतो सुद्धा 1 वेळा. 8 एक 8 हे वरचे 7 जास्त तसे. ठीक आहे. मग आता इथं 7 भागेला 7 हा भागाकारचा इकडे गुणाकार जाते, 8 0 0 घटला. म्हणजे जे पूर्ण काम होणार ते 8 दिवसात होणार, परंतु काम कसं करायचं आपल्याला, अर्ध काम करायचं. म्हणून 8 भागेला 2 म्हणजे दिवस किती लागन, 4 दिवस. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 72. एक खोली 12 मीटर लांब, 9 मीटर रुंद व 8 मीटर उंच आहे. ह्यात कमाल किती लांबीचे बांबू ठेवता येतील. मग पहा, याचं सूत्र येणार वर्गमुळात आपण म्हणू येले लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर. ठीक आहे. मग पहा, इथं लांबी किती दिली आपल्याला, 12चा वर्ग अधिक उंची किती दिलेली आपल्याला, 9चा वर्ग आणि रुंदी किती दिली आपल्याला, 8चा वर्ग. आता याचा वर्ग करून वर्गमूळ लिहायला लागेल. 12चा वर्ग 144 अधिक 9चा वर्ग 81 आणि 8चा वर्ग 64. ह्या सर्व संख्येची जर का आपण इथे या ठिकाणी बेरीज करतो म्हटलं की ते 289 आणि 289चा वर्गमूळ येते 17. म्हणजे किती मीटर लांबीचा बांबू मावणार, तर 17 मीटर. पर्याय क्रमांक 1. 73. एका त्रिभुजाच्या 3 कोणापैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. तर सर्वात लहान कोण किती. मग पहा, आता सर्वात पहिले तर आपल्याला माहिती त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती येते, 180 अंश येते. मग पहा, इथं पहिला कोण, दुसरा कोण आणि या ठिकाणी तिसरा कोण म्हणतो आपण. तर काय म्हणू, तर त्रिभुजाचे 3 कोण, एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट. सर्वात लहान कोण समजा आपण x पकडला, हा याच्या काय आला, दुप्पट आला. व दुसरा कोण सर्वात लहान कोणाचे तिप्पट, म्हणजे हा जो तिसरा कोण राहील. ठीक आहे. दुसरा कोण सर्वात लहान कोणाचे तिप्पट म्हणजे किती आला, 3x. आणि या सर्वांची बेरीज किती आहे म्हणते, 180. मग 3 2 5 किती झाले, 6x बरोबर 180. x बरोबर किती आला आपल्याजवळ, 6 न जर काही वागतो म्हटलं 30. म्हणजे सर्वात लहान किती अंशाचा कोण येते, 30 अंशाचा. पर्याय क्रमांक 2. 74. एका चतुर्भुजाचे 3 कोण अनुक्रमे 110 अंश 85 अंश 70 अंश असून चौथा कोण किती. सोपीच आहे, कारण की चतुर्भुजाची चौकोनाची सर्वांची बेरीज असते 360. सगळ्याची बेरीज करा, 110 अधिक 85 अधिक 70. चौथा कोण माहिती नाही, म्हणजे एक हे बरोबर किती आहे, 360. हे सगळ्याची बेरीज जर करतो म्हटलं इथे किती झाले, 5 8 न 7 15 15 ने 16 6 चाला 1 एकाने किती झाले, 2 265. इथे किती झाले, 360. ठीक आहे बरोबर. मग आता 360 वजा 265 जर का आपण वजाबाकी करतो म्हटलं किती उरते आपल्याजवळ, 95. म्हणजे पर्याय क्रमांक 3 95. प्रश्न क्रमांक 75. 45 रुपये प्रति किलोग्राम ची साखर 52 रुपये प्रति किलोग्रामच्या साखर सोबत कोणत्या गुणोत्तरात मिळवावे की मिश्रणाला 55.20 रुपये किलोग्राम भावाने विकल्यास 15% नफा होईल. मग पहा, आता काही जे साखर आहे, पहिली जे साखर आहे ते पहिली साखर किती रुपये किलो आहे, 45 रुपये किलोग्राम. आणि दुसरी जे साखर आहे इथे या ठिकाणी हे जे दुसरी जी साखर आहे हे आपल्याला किती आहे, 52 रुपये किलोग्रामची साखर आहे. तर हे मिश्रण करून 55.20 ला विकली तर 15% नफा होऊन आला. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथे या ठिकाणी असा होते, 15% नफा म्हणजे 100च्या वस्तूवर 15% नफा म्हणजे 115. 115ची वस्तू किती रुपयाला विकली म्हणते, 55.20 रुपयाला विकली, तर 100% खरेदी किंमत म्हणजे किती. ठीक आहे. मग आता तिरपा गुणाकार 55.20 गुणेला 100 भागेला 115. हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे इथे काय येणार, भागेला 100 100 100 कटले. 55.20 भागेला 115 जर का भागतो म्हटलं तर किती येते आपला, 48 येते. ठीक आहे. मग आता पहा, इथं पहिले साखर किती किलोग्राम, 45. नंतर आहे साखरचा भाव 52. आणि मग एकूण जर समजा विक्री किंमत काढतो, आपलं खरेदी किंमत काढतो म्हटलं किती येणार, 48 थोली. याचं इथं म्हणतात 45 मधून 48 गेले किती उरून आले, इथं 3. ठीक आहे. आणि इथं 48 मधून 52 गेले किती उरून आले, इथं 4. म्हणून त्या साखरेचे गुणोत्तराचा भाव किती येणार, 4 यास 3.
म्हणजेच 4 यास 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 77 सगळ्यांचा प्रश्न पहा. 4 169 16 144 36 100 आणि 64. ठीक आहे. मग आता पुढीलपैकी प्रश्नार्थक चिन्ह असं समजा इथं दिलेलं नव्हतं, पण प्रश्नचिन्ह च्या जागी कोणता अंक नाही असं म्हटलं होतं. मग पहा इथं लक्षात घ्या, इथं 4चा वर्ग आपला पहा इथं हा 4 घेतला, मग 16 घेतला, मग 36 घेतला, मग 64 घेतला. पुढे समजा इथची संख्या सोडून काहीतरी येणार. मग पर्यायामध्ये आपल्याजवळ दिलेलं आहे, पर्यायामध्ये दिलेलं आहे 48 64 125 आणि 256. मग आता खाली अंदाज असा लागते 169 144 100 आणि पुढची संख्या म्हणजे इथं प्रश्नार्थक चिन्ह काय येणार. बा 169 हा 13, इथे किती इथं किती मिळाले आपल्याजवळ 12, इथे किती मिळाले 10. म्हणजे कसा आहे उतरता क्रम आहे. मग 10 13 12 10 म्हणजे इथं काय येणार समजा, मग इथं समजा 9 येऊ शकते किंवा 8 येऊ शकते. ठीक आहे. मग जर समजा आपण इथं जर का समजा 9चा वर्ग घेतो म्हणलं ते 81 नाही आहे, 8चा वर्ग घेतो म्हणलं इथं काय आहे 64 आहे. आता 256 सुद्धा वर्ग संख्या आहे, परंतु आपल्याला क्रम कसा पाहिजे उतरता. पण पर्याय क्रमांक 2 काय येणार 64. क्रमांक 78 एक्सच्या जागी कोणता अंक येणार म्हणतात. म्हणजे इथं 2 7 22 67 202 x 1822. मग इथं जो पॅटर्न लागलेला आहे ह्या प्रत्येक संख्येची काय केली 33 प्लस 1 3 दुनी 6 प्लस 1 7 दुनी 14 आपलं 7 3 21 प्लस 22 22 दुनी 66 आणि 67 प्रत्येकाची काय केली 33 प्लस 1 केलेला आहे. मग 33 प्लस 1 केल्यानंतर मग आपले पर्याय क्रमांक काय ते 607. समजा प्रत्येक मूर्तीला सारखे फुलं अर्पण केल्यास साईच्या हातात असलेले प्रत्येक वेळी दुप्पट फुलं होतात. मंदिरात 3 मूर्तीला 3 समान फुलं वाहले. तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर एकही फुल उरले नाही, तर शिल्लक फुलं किती. समजा 7 फुलं होते, ह्या 7 पैकी समजा आपण 4 वाहले, तर आपल्याजवळ इथं 7 पैकी 4 वाहले, तर मग उर्वरित किती फुलं उर्वरित फुलं किती आपल्याजवळ उर्वरित फुलं आहे आपल्याजवळ समजा 3. ते मग आता हे 3 जे फुलं उरले हे 3ची काय झाली पुन्हा दुप्पट म्हणजे किती झाले 6. मग 6 मधून पुन्हा 4 आपण वाहले. ठीक आहे. मग उरले किती आपल्याजवळ उर्वरित किती फुलं येणार उर्वरित फुलं पुन्हा किती येणार आपल्याजवळ 2. मग 2ची पुन्हा किती झाली दुप्पट म्हणजे किती झाले 4. इथेही 4 वाहिले, इथेही 4 वाहिले, सुरुवातीला 4 वाहिले, म्हणजे पर्याय क्रमांक 2 7 आपलं काय बरोबर आहे. 56 मीटर लांबीच्या कापडी पट्टीत 7 ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा पहा. आता हे 56 मीटर लांबीची काय पट्टी आहे, तर इथं किती तुकडे करायचे आहे 7 तुकडे करायचे. म्हणजे इथं काय होणार मग आता लक्षात ठेवायचं तुकडे प्लस 1 म्हणजे तुकडे प्लस 1 म्हणजे किती झाले 8. मग आता ह्या 56 ला 8 ने भागून 8 × 56 म्हणजे प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असन 7 मीटर लांबीचा असन, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यांची सर्व श्रीमंत लोकांचे जीवन आनंदी आहे. ठीक आहे. निधन काय म्हणते सर्व श्रीमंत लोकांचे जीवन आनंदी आहे. मग त्यावर निष्कर्षामध्ये संपत्ती पहा. आता इथं जे विधान दिलेलं असते त्या विधान आपल्याला बरोबर वाटो न वाटो त्याच्याशी काही नसते, पण विधानात जे म्हटलेलं आहे तेच तुम्हाला सत्य पकडायला लागतं. आता इथंच म्हटलं आहे ना सर्व श्रीमंत लोकांचे जीवन आनंदी असते, तर विधानात म्हटलं आहे तर आपले विधानाप्रमाणे पकडायला लागेल. इथं आपला विचार करायला नाही लागेल की नाही बा श्रीमंत जेवढे मोठे तेवढे खोटे, किंवा श्रीमंत लोकांचे इथं नेहमी समजा आपण विचार करतो हरामाचं असते तर समजा भोगत राहते किंवा काही ना काही बिमारी पडत राहते, असा इथं विचार करायचा नाही. इथं प्रश्नात जे म्हणते विधानात जे म्हणते तोच इथं योग्य विधान योग्य समजा लागेल. जर समजा इथं म्हटलं सर्व श्रीमंत लोकांचे जीवन आनंदी असते, तर ह्या विधानात म्हटलं श्रीमंत लोकांचे जीवन आनंदी असते, तर 100% तुम्हाला श्रीमंत लोकांचे जीवन आनंदी धरूनच बाकीचे निष्कर्ष लावा लागेल. तर या निष्कर्ष काय म्हणते संपत्ती आणि आनंद एकमेकांशी संबंधित आहे. बरोबर आहे, कारण श्रीमंत आहे म्हणजे संपत्ती आहे, आणि जे श्रीमंत आहे ते काय आनंदी आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ संपत्ती आणि आनंद यांचा काय संबंध आहे बरोबर येते. त्यानंतर संपत्ती आयुष्यात आनंद आणतो. बरोबर आहे, श्रीमंत आहे म्हणजे संपत्ती आहे, संपत्तीमुळे आनंद येतो. पण पर्याय क्रमांक 3 दोन्हीचे दोन्ही विधान काय इथं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 87 एका फोटोमधील महिलेकडे बोट धरून राजेश म्हणाला. समजा इथं या ठिकाणी समजा हा फोटो आहे, या फोटोकडे फोटो मधील महिला हे काय महिला आहे. ठीक आहे, महिला म्हणजे मायनस घेऊ, आणि हा राजेश आहे. ठीक आहे, राजेश काय म्हणाला राजेश म्हणाला तिच्या आजोबाचा एकुलते म्हणजे हिचा आजोबा असन. ठीक आहे, आजोबाचं समजा इथं काय असन आई किंवा काय असन इथं वडील असन. हिच्या आजोबाचा एकुलती एक मुलगी, हिच्या आजोबाची एकुलती एक मुलगी म्हणजे समजा ह्या फोटोची आई. ही माझी बायको आहे, ही माझी काय म्हणते राजेशची काय हे काय बायको आहे. तर राजेशचा
त्या महिलेशी नाते का, म्हणजे या फोटोवाली महिलेची हे कोण आहे, आई आहे. नाही का नाही, हे हे जे आई आहे हे राजेशची कोण आहे, बायको आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे फोटोवाल्याचा राजेश कोण झाला, वडील झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 वडील. 88 एका शाळेत मुलं व मुलींचे संख्येचे गुणोत्तर 5:4 आहे. पुढीलपैकी कोणत्या संख्या एकूण संख्येचे विद्यार्थी दर्शवणार नाही. म्हणजे गुणोत्तर 5:4 आहे, म्हणजे एकूण किती आहे, 9. तर 9 न भाग जाणारी संख्या आपल्याला नाही पाहिजे, म्हणजे 9 न भाग नाही गेली पाहिजे. तर 9 न भाग न जाणारी संख्या तिसरी येते. 6 आणि 4 10 आणि 3 13. 13 9 न भाग जात नाही. पहिला जो संख्या आहे 4 2 3, म्हणजे 4 न 2 6 आणि 3 9, 9 ले 9 न भाग जाते. त्यानंतर 5 आणि 4 किती होते, 9, 9 ले 9 न भाग जाते. 5 आणि 5 10 आणि 18, 18 ले 9 न भाग जाते. म्हणजे पर्याय क्रमांक काय होणार, 3 होणार. 89 प्रश्न क्रमांक 1 गाजर अन्न आणि भाजी. पहा इथं पर्याय क्रमांक समजा 1 आहे, गाजर अन्न आणि भाजी. त्यानंतर गाजर अन्न आणि भाजी. त्यानंतर गाजर अन्न आणि भाजी. त्यानंतर गाजर अन्न आणि भाजी. मग पहा इथे लक्षात घ्या, गाजर अन्न आणि भाजी. जर का समजा इथं आपण समजा हे बाहेरचा समजा आपण इथं अन्न पकडतो म्हटलं तर ठीक आहे. म्हणजे आपण समजा एक काय पकडू, गाजर पकडू आणि हे काय पकडू, आपण भाजी पकडू. तर पहा असं तर नाही ना का गाजर हे भाजीमध्ये येत नाही. गाजर हे भाजीमध्ये सुद्धा येते समजा. तर मग आता मग हे दोन्ही वेगवेगळे कसे होऊ शकते. इथं समजा तुम्ही अन्न पकडलं तर काही, म्हणजे इथं अर्थ असं होणार काहीच अन्न गाजर आहे आणि काही अन्न भाजी आहे, हे होणार नाही. मग पहा इथं कसं आहे, सगळ्यात पहिले आतमधलं काय पकडायला लागेल, गाजर पकडायला लागेल. त्यानंतर हे काय पकडायला लागेल आपल्याला, भाजी. आणि हे शेवटचा जो बाहेरचा असं काय पकडणार आपण, अन्न. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा होते, हे सर्वच्या सर्व जो गाजर आहे, हा गाजर हे सर्वच्या सर्व गाजर काय ते भाजीचाच प्रकार आहे. कारण की आपण भाजी मार्केटमध्ये गेलो तिथंच आपल्याला गाजर भेटते ना. म्हणजे सर्वच्या सर्व भाजी काय आहे ते अन्नामध्ये येते. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार, 1. रामू हा बागेत 7:18 आला संध्याकाळी. ठीक आहे. रामू जो आहे तो 7:18 आला संध्याकाळी. त्यानंतर तो दिनूपेक्षा 17 मिनिटं लवकर आला. आता दिनूपेक्षा 17 मिनिटं लवकर आला म्हणजे दिनू जो आहे तो याच्यापेक्षा काय आला, लेट आला. मग 17 मिनिटं लवकर आला म्हणजे हा लवकर आला रामू. दिनूपेक्षा रामू लवकर आला म्हणजे दिनू काय आला, लेट आला. म्हणजे 17 मिनिटं लेट आला म्हणजे काय होणार, 17 2 34 35 म्हणजे 7:35 मिनिटांना आला. व दिनू हा राजूपेक्षा 22 मिनिटं उशिरा आला. आता दिनू जो आहे तो राजूपेक्षा काय आला, 22 मिनिटं काय आला, उशिरा आला. ठीक आहे. उशिरा आला म्हणजे म्हणण्याचा अर्थ राजू कसा आला, याच्यापेक्षा लवकर आला. मग किती मिनिटं, 22 मिनिटं वजा करावं लागलं. म्हणजे किती होणार, 3 इथं 1. म्हणजे तो राजू कधी आला, 7:17 आला. म्हणजे पर्याय क्रमांक 3. आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. पहा इथं जो आशिष आहे, तुलना करायची आहे. इथं आशिष, पहा इथं आशिषचे वजन जे आहे ते गोविंदपेक्षा अधिक आहे. ठीक आहे, गोविंदपेक्षा अधिक आहे. त्यानंतर मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. इथं आशिष आणि मोहित बद्दल काही दिलेलं नाही, मग इकडे वेगळे लिहा. पहा मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी. मोहित जे वजन आहे ते जॅकपेक्षा काय कमी आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक. पवन जो आहे तो जॅकपेक्षा अधिक, म्हणजे इथं आपण पवन लिहू. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी. पवन जो आहे तो गोविंदपेक्षा कमी म्हणजे इथं कोण येणार, पवन येणार, कारण की हा कमी आहे. आणि पवनपेक्षा जॅक कमी येणार म्हणजे जॅक खाली येणार. मग जॅकपेक्षा कमी कोण आहे, मोहित आहे. म्हणजे मोहित काय येणार, इथं खाली येणार. आणि या सर्वात जास्त वजन कोणाचे, मग कोणाचे सर्वात जास्त वजन आशिषचे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. क्रमांक 93 आपल्याला विधान दिलेलं आहे. पी हे लहान चिन्ह दर्शवते, क्यू बरोबर लहान बरोबर, ठीक आहे, आर लहान बरोबर टी. तर आपल्याला काय म्हटलं, विधान दिलेलं पहा इथं क्यू बरोबर काय दिलेलं आहे, इथं टी. त्यानंतर आर मोठं चिन्ह क्यू आणि पी लहान क्यू. ठीक आहे. पहा इथं लक्षात घ्या. पहा आता कोणतं निष्कर्ष बरोबर आहे म्हणते, मग आपल्याला इथं क्यू बरोबर आर. मग आता क्यू आणि आरचा संबंध इथं काय लहान बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे बरोबर होणार नाही होणार, आता समोर ऑप्शनवरून पाहू. मग इथं क्यू आर दिलेला आहे, मग इथं काय दिलेलं आहे, आर क्यू दिलेला आहे. आर क्यू दिलेला आहे म्हणजे आर क्यू दिलेला म्हणजे कसे उलट जाणं आहे. तर म्हणजे चिन्ह सुद्धा काय होऊन जात असते, उलटे होऊन जात असते. म्हणजे काय होणार, इथं मोठं बरोबर होणार किंवा मोठं होणार. ठीक आहे, म्हणजे इथं मोठं चिन्ह येणार, इथं पी आणि क्यू. पी आणि क्यू इथं काय, पी आणि क्यू. पी आणि क्यू इथं लहान चिन्ह, इथं मोठं चिन्ह, म्हणजे पी आणि क्यू तर होणारच नाही. मग एकूण 2 मध्ये विचार करतो म्हटलं तर तुमचे जे निधान काय आहे ते निधान काय आहे, दोन्हीचे दोन्ही काय निधान सारखेच, म्हणजे क्यू आर आणि इथं काय आर क्यू. मग पहा आता क्यू आर आणि आर क्यू मध्ये संबंध कसा आहे, लहान आहे किंवा लहान बरोबर आहे. तर लहान तर बरोबर आहे, तर मग बरोबरचं चिन्ह इथं पहिले बरोबर होणार. मग इथं समजा हे उरपाटा झाला म्हणजे समजा इथं संख्या कशी दिलेली होती, इथं मोठी दिली, इथं काय दिलेली होती, लहान दिलेली होती. मग हे उरपाटा विचारात, मग हे सुद्धा काय होणार, उलट होणार. म्हणजे हे काय होणार, लहान होऊन जाणार, हे लहान होऊन जाणार. म्हणजे हे सुद्धा तुमचं काय होऊ शकते, बरोबर होऊ शकते. म्हणून पर्याय क्रमांक तुमचा काय येते, 4 येते. एकही बरोबर येऊ शकते किंवा दोन्ही बरोबर येऊ शकते, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 94 माणसांच्या एका रांगेत मनोज हा उजवीकडून कितवा आहे, म्हणजे 30वा. आता या ठिकाणी मनोज जो आहे तो इकडून जर का मोजतो म्हटलं कितवा आहे, ते 30वा. आणि किरण डावीकडून 20वा. आता
किरण जो आहे तो डावीकडून कितवा येते 20वा होते. त्यांनी आपापसात आपली जागा बदलली. म्हणजे मनोज उठून कुठं आला या ठिकाणी इथं मनोज आला आणि किरण कुठं आला या ठिकाणी इथं आला. आपापसात आपली जागा बदलली तर मनोज उजवीकडून 35वा होते. मनोज जो आहे हा उजवीकडून किती होऊन जाते 35वा होते. म्हणजे पहिले 20वा होते इथं 35 झाले. म्हणजे मधात किती व्यक्ती वाढले 15 व्यक्ती वाढले. तर त्या रांगेत एकूण व्यक्ती किती म्हणजे 35वा होते. म्हणजे इथं मधात हे 20 आणि इथं मधात किती वाढले असं म्हणजे 14. म्हणजे 20 आणि 14 किती झाले 34 आणि किती झाला 35. तर एकूण व्यक्ती किती 20 आणि 14 आपले 20 आणि 14 आणि हे काय इकडून समजा आपण मोजतो म्हटलं हे किती झाले इकडचे 30 इकडून ठीक आहे. इथं 4 इथं 3 3 आणि 1 4 5 6 नाही 1 मिनिट. मग हे टोटल व्यक्ती जर समजा आपण काढतो म्हटलं तर टोटल व्यक्ती पाहिजे तर किती होते समजा हे 20 ठीक आहे. हे 20 अन हे 20 आणि हे समजा आपले 14 एकूण व्यक्ती किती ना एकूण व्यक्ती आपल्याला पाहिजे माणसाच्या एका रांगेत मनोज हा उजवीकडून 30वा आहे ठीक आणि किरण हा डावीकडून 20वा आहे. त्यांनी आपापसात आपली जागा बदलल्यास मनोज हा उजवीकडून 35वा येते. उजवीकडून मनोज अच्छा हे चुकलं ठीक आहे. उजवीकडून मनोज म्हणजे इकडून मनोज कितवा येते म्हणते 35वा येते ठीक आहे. मग उजवीकडून मनोज 35वा येते म्हणजे इथं 30 होते हा 35 झाला म्हणजे मधात किती व्यक्ती असन इथं 4 व्यक्ती असन ठीक आहे. तर एकूण व्यक्ती किती मग इथं 30 20 आणि 4 म्हणजे एकूण व्यक्ती किती येणार 54 म्हणजे पर्याय क्रमांक 2 54. क्रमांक 97 पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 ला झाला. 18 ऑक्टोबर 1993 ला काय झाला 18 ऑक्टोबर 1993 ला पायलचा जन्म झाला. त्याच वर्षी गांधी जयंती दोन गांधी जयंती शनिवारची होती म्हणते. म्हणजे इथं शनिवारी काय होती शनिवारी गांधी जयंती होती म्हणजे गांधी जयंती 2 ऑक्टोबरची असते. पायलचा जन्म 18 ऑक्टोबरला झाला म्हणजे मग पायलचा जन्म कोणता वारी आला हे काढा लागन. तर पहा इथं 18 वजा 2 करा म्हणजे 16 दिवस समोर जावं लागन. 16 दिवस समोर जाणं म्हणजे प्रत्येक 7 दिवसांत तोच वार येते म्हणून आपण 7 न भागून 7 दिवस म्हणजे उरले किती 2 म्हणजे गांधी जयंती शनिवारची होती तर 2 दिवस पुढे जावं लागेल म्हणजे शनिवार एक येणार रविवार आणि दुसरा काय येणार सोमवार. म्हणजे म्हणण्याचा अर्थ सोमवारी जो आहे तो पायलचा काय येणार जन्म येणार. सोमवारी पायलचा जन्म येणार ठीक आहे. तर त्याच वर्षी गांधी जयंती शनिवारी तर पायलचा 8वा वाढदिवस कधी होता म्हणते ठीक आहे. मग सोमवारी पायलचा 8वा वाढदिवस म्हणजे 93 पासून आपल्याला 8वा वाढदिवस समोर जाणार म्हणजे पहा इथं 8 वर्ष समोर जाणार. मग 8 वर्षात लीप वर्ष किती होते 2000 केले भागतो म्हटलं तर काय येणार आपलं लीप वर्ष दर 4 वर्षाने तर म्हणजे 4 न बघतो 4 2 8 म्हणजे 2 लीप वर्ष येणार. वर्ष 2 काय येणार लीप हे 8 वर्ष नाही 2 म्हणजे एकूण वर्ष किती झाले 10 आणि प्रत्येक मग आता 10 वर्ष आपल्याला समोर जाणार म्हणजे भागले कारण 7 म्हणजे उरले किती आपल्याला 3 म्हणजे जन्म तर सोमवारी झाला होता 3 दिवस आपल्याला समोर म्हणजे 8वा वाढदिवस म्हणजे कोणता येणार मंगळवार बुधवार आणि कोण येणार मग आता गुरुवार म्हणजे पर्याय क्रमांक 1 गुरुवार. 3:30 वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल 3:30 वाजले 3:30 वाजले म्हणजे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 3:30 वाजले सरळ सरळ किती वाजून द्या 3 वाजून द्या ठीक आहे. 3 वाजले तर 3 वाजले या दरम्यान आता काय करा 3:30 म्हणते म्हणजे 3 किती वाजले 30 मग आता सध्याच्या परीत पहा तुम्हाला एकदम शॉर्टकट जुगाड सांगतो 3:30 म्हटलं 3 वाजले मग सध्याच्या परीत यांच्यात किती अंशाचा कोण आहे 90 अंशाचा कोण आहे मिनिटाला नेहमी 2 न भागा म्हणजे किती आली इथं 15 90 प्लस -15 म्हणजे किती उरते 75 म्हणजे पर्याय क्रमांक 2. सूत्राची काही गरज नाही अशा प्रकारे सगळे त्याच्यात घड्याळीचे उत्तर निघते.